लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा नेमका कधी सुटणार हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सुटेल असं बोललं जात आहे। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। संघाकडून सांगण्यात येते की 36 जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये भाजपनं लढवल्या पाहिजेत। नेमक्या किती जागा भाजप लढू इच्छित आहे आणि आज जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुटेल असं तुम्हाला वाटतं? मोठ्या नेत्यांची बैठक दिल्लीमध्ये होते। संघाने असं सांगितलं हे तुम्हाला कोणी सांगितलं मला माहित नाही, मला काही त्याची कल्पना नाही। परंतु प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाला जास्तीच्या जागा मिळाव्यात यासाठी आग्रही असतो आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी स्वाभाविकपणे महायुतीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व असणारा पक्ष आहे आणि मतदान मोदी साहेबांच्या नावावर होणार आहे आणि स्वाभाविकपणे अशा परिस्थितीत जास्तीच्या जागा मिळाल्यास निवडून यायला त्या ठिकाणी सोपं होईल अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांचा निश्चितच अशा प्रकारचा आग्रह आहे। संघाचाही तसा आग्रह असू शकतो। तथापि समन्वयातना एकोप्यानं महायुती एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, देवेंद्रजी महाराष्ट्राचा निर्णय करतील आणि त्याला केंद्र स्तरावरचे आमचे वरिष्ठ नेते मान्यता देतील आणि त्यामुळे समन्वयातनाच निर्णय होईल। कुठेही एकमेकांवर कुरघोडी किंवा त्या ठिकाणी विसंवाद होणार नाही यावर पूर्ण आत्मविश्वास आमचा आहे। महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते बरीच टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरेंनी देखील टीका केलेली आहे, विनायक राऊत देखील टीका करतायत। अरबी समुद्रामध्ये शिंदे गट आणि त्यासोबतच पवार गट याचं विसर्जन होईल असं म्हणतात। अजितदादांवर टीका करतात। अरबी समुद्रात तुम्ही विसर्जन करणार अशी टीका केली त्यांनी। वैफल्यानं ग्रासलेले आहेत, त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंचा तोल सुटलाय आणि विनायक राऊत तर काय बेताल बडबडण्यात त्या ठिकाणी असंबद्ध बडबडण्यात त्या ठिकाणी हातखंड आहे आणि त्याच्यामुळे समुद्रात बुडवू, ह्याला तोडवू, त्याला बडवू अशा प्रकारच्या किळसवाण्या टीका त्यांच्या पण अधूनमधून ऐकतो आणि आता तर त्यांची पातळी सोडले, कोण कोणाला डुबवेल हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजेल। उद्धव ठाकरेंनी एक जी टीका केली आहे ती नार्वेकरांवर केलेली आहे। ते म्हणतात की आमच्या आमदार अपात्रतेचं जे प्रकरण होतं त्याच्या ऐवजामध्ये लोकसभेची जी जागा आहे ती शिंदेंनी त्यांच्यासाठी सोडली आहे। मोठा गंभीर आरोप त्यांनी केला। त्यासोबतच नार्वेकर हे लबाड आहेत असं सुद्धा म्हणतात। आयुष्यभर ज्यांनी पक्ष किंवा सत्ताही घबाड म्हणून तिच्याकडे पाहिलं आणि केवळ लुटमार केली, खरं म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विधी संकेत नाही। आमदार झाल्यावर तरी त्या ठिकाणी विधिमंडळाची गनिमा त्यांनी समजून घ्यायला पाहिजे। ते सभागृहाचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि एक आमदार अशा प्रकारे अध्यक्षांवर त्या ठिकाणी बोलू शकत नाही। मला तर वाटतं त्या ठिकाणी हक्कभंग उद्धव ठाकरेंवर आणायला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यावर त्या ठिकाणी कारवाई होण्याची आवश्यकता आहे। नक्कीच, पण राहुल नार्वेकर यांच्यावर ज्या पद्धतीनं एक संसदीय ते पद आहे आणि अशा पद्धतीनं त्यांच्यावर बोलणं हे किती गंभीर वाटतं तुम्हाला? 100% गंभीर आहे, कारण राहुल नार्वेकर ही व्यक्ती नाही तर ती संस्था आहे। विधिमंडळाचे ते सभागृहाचे अध्यक्ष आहेत, संविधानिक त्यांना दर्जा आहे। परंतु उद्धव ठाकरेंना संविधानाचं किंवा कायदेशीर बाजूंचं कधीच काय त्या ठिकाणी पडलेलं नाही आणि त्यामुळे बेताल वक्तव्य करत असताना अशा प्रकारे अध्यक्षांवर ते बोललेले आहेत। परंतु निश्चितच या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात भूमिका घ्यावी लागेल। उद्धव ठाकरे असं सुद्धा म्हणतात जे उद्योग गुजरातला जात आहेत त्यावर गुजरात पाकिस्तानात आहे का असं सुद्धा बोलण्यात आलं। तर गुजरातचे पाव उपमुख्यमंत्री म्हणायचं का देवेंद्र फडणवीसांना, अशा भाषेमध्ये त्यांनी टोला लगावलाय। उद्धव ठाकरे 2.5 मुख्यमंत्री आहेत, 2.5। देवेंद्रजींनी मागची 5 वर्षाची टर्म पूर्ण केली आणि आता त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या पुढाकारानं सरकार आलंय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार चालतंय। उद्धव साहेब 2.5 मुख्यमंत्री होते, परंतु त्यांना शून्य होता ना। त्यांना प्रशासनाचं कळत होतं ना सरकार कसं चालवावं हे कळत होतं, म्हणून 2.5 वर्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी शून्य त्यांना मुख्यमंत्री म्हणावं लागेल। मुंडे भगिनी ज्या आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही कन्या आहेत पंकजा मुंडे, यांचं
करिअर संपवण्याचा जो घाट आहे तो भाजपनं आखला होता असं सुद्धा ते आरोप करतायत. आणि आम्ही त्या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या ऐवजामध्ये त्यांच्या विरोधामध्ये कुठलाही उमेदवार दिला नाही, आम्ही आमचं काम केलं असं सुद्धा ते म्हणतात. मला वाटतं अख्ख्या शिवसैनिकांचं करिअर संपवलं, शिवसेना संपवलीत. ते दुसऱ्याची काळजी करायची आवश्यकता नाहीये. पंकजा मुंडे असतील, प्रीतम मुंडे असतील, यांच्याकरता भारतीय जनता पार्टी सक्षम आहे न्याय देण्यासाठी. कारण मुंडे साहेबांचं योगदान, त्याची कल्पना भारतीय जनता पार्टीला आहे. तुम्ही नाकानी कांदे सोलण्याची आवश्यकता नाही. आपलं घर सांभाळा, आपलं घर पुरं उद्ध्वस्त झालंय, शिवसेना पक्ष संपायला आलाय, तो नीट सावरा आणि मग दुसऱ्याला केलेल्या उपकाराची त्या ठिकाणी जाणीव ठेवा. एक महत्वाचा प्रश्न आहे, महाविकास आघाडीमध्ये वंचित सुद्धा एक घटक आहे असं संजय राऊत म्हणतात, ते बैठकीला उपस्थित राहतात. पण याच्या उलट प्रतिक्रिया दिलेली आहे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी की 15 जागेचा जो तिढा आहे तो सुटत नाहीये, त्यामुळे तो जेव्हा सुटेल त्यानंतर आमची काय भूमिका असेल ती आम्ही मांडू. काय वाटतं तुम्हाला नेमकं या सगळ्यांबद्दल? संजय राऊत आणि महाविकास आघाडीनं पहिला तिढा आंबेडकर साहेबांचा सोडवावा. त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे लिहून देणार का भाजपबरोबर जाणार नाहीत, कारण भाजपचे दरवाजे ठोकवायला उद्धव साहेबांची सुरुवात झाल्याचं समजतं. कटोरं घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे येण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामुळे जाणार नाही का ही हमी द्या. जागांच्या संदर्भात त्या ठिकाणी जे प्रकाश आंबेडकरांच्या काही गोष्टी आहेत, भूमिका आहेत, त्याची स्पष्टता त्यांना हवी. त्याच्यामुळे मला वाटतंय संजय राऊत फक्त बोलघेवडेपणा करतात. निर्णयाप्रती त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे. उद्धवजी ठाकरेंकडे तो अधिकार आहे. परंतु त्या ठिकाणी आत काय झालं ते बाहेर येऊन बॉम्बा मारायच्यात राणा भीमदेवी थाटामध्ये, अशा प्रकारचं संजय राऊतांचं वर्तणूक आहे. आणि हेही त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांना पसंत नाही. त्यांनी सांगितलं 4 भिंतीत झालेली चर्चा ही जाहीरपणे पब्लिकली बोलायची नसते. पण संजय राऊतांचं तोंड कोण बंद करणार? त्याच्यामुळे अजून असा फेविकॉल आला नाही जो संजय राऊतांच्या तोंडाला लावला की त्यांचे बडबड बंद होईल. ते अजून तरी बोलतच राहतात. एक महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही म्हणताय की वाडगा घेऊन उद्धव ठाकरे जे ते भाजपकडे येण्याच्या तयारीमध्ये आहे. एक गंभीर स्वरूपाचं जे विधान आहे तुम्ही पण या ठिकाणी करताय, पण भाजपची तयारी आहे का उद्धव ठाकरेंना पुन्हा घेण्यासाठी? कारण तुमचा मतदार एक आहे, हिंदुत्व हा तुमचा आत्मा आहे. नाही, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका चॅनलच्या मुलाखतीत स्पष्ट केलेलं आहे, आमची मनं दुभंगलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाटेल त्या शिव्या घालण्याचं काम, अमित भाईंवर खोटे नाटे आरोप करण्याचं काम त्या ठिकाणी ते सातत्यानं करतायत. आपण बघाल आजही त्या ठिकाणी धाराशिवला सभा झाली, त्या ठिकाणी औस्यात की बोंबपरांड्यात, त्याही ठिकाणी त्यांनी टोकाचं मोदी साहेबांवर त्या ठिकाणी टीका केली. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता मनं खूप दुभंगलेली आहेत. उद्धवजी ठाकरेंना आमच्याकडे थारा मिळेल असं वाटत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.